सगळीकडे मंगळाष्टकांचे सूर घुमू लागले. सोबतच सनई चौघडे वाजू लागले. जेवणाच्या पंगती उठू लागल्या आणि अर्थातच फोटोग्राफर फोटो काढण्यामध्ये दंगही झाला. नवीन नवरा नवरी एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्या स्पर्शाने आणि एकमेकांच्या होणाऱ्या चोरट्या नजरांनी लाल गुलाबी झाले होते. प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगळं सुरू होतं. कारण आज अर्थातच अभय आणि वंशिकाचं लग्न होतं. तसं अभयचं कुटुंब शिक्षित होतं, पण मध्यमवर्गीय होतं. अभय डॉक्टर होता, तर वंशिका ही प्राध्यापिका होती आणि अभयच्या घरचे लोक शेती आणि छोटे मोठे बिझनेस करणारे होते. अभयच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचं सगळं काही चालायचं. तिथं कुणाचं काही सुद्धा चालत नव्हतं. म्हणजे थोडक्यात पुरुषप्रधान संस्कृती पाळणारे ते लोक होते. म्हणजे सुशिक्षित आणि सुसंस्कृत असेल तरी सुद्धा अजूनही जुन्या विचारांचा पगडा हा त्यांच्यावरती होताच. पण इकडे वंशिकाच्या घरी मात्र सगळंच वेगळं होतं. कारण तिथं अर्थातच आधुनिक विचारांना प्राधान्य होतं. तसं वंशिकाच्या घरी सगळ्यांना सगळ्याच गोष्टीसाठी स्वातंत्र्य होतं. पण इकडे मात्र वंशिकाला कदाचित थोडंसं अवघड जाणार होतं. पण तिच्या साथीला अभय मात्र होताच. शेवटी सगळं झाल्यानंतर नवरा नवरी आणि घरातल्यांची जेवण झालं आणि आता वेळ होती पाठवणीची. अर्थातच तिचे आई बाबा दोघेही रडले. हाच क्षण कन्यादानाच्या वेळी सुद्धा असाच झालेला होता. नाही म्हटलं तरी सुद्धा त्यांना जीवावरती आलं होतं. कारण स्वतःच्या काळजाचा तुकडा ते जावयाच्या हवाली करत होते. आणि बघता बघता शेवटी वंशिकाची पाठवणी झालीच. घरासमोर गाडी थांबली. छानपैकी घर सजवण्यात आलेलं होतं. रोषणाई केलेली होती. नव्या नवरीसाठी छान रांगोळी काढून सुस्वागतम लिहिण्यात आलं होतं. त्यांच्या दोघांच्या अंगावरून भाकर तुकडा वाळून टाकून सोबतच गरम पाणी नि दूध हे देखील पायावरती टाकून दोघांना ओवाळण्यात आलं. उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडून ती आत येणार तोपर्यंत तिला नाव घेण्यासाठी आग्रह करण्यात आला. सनई चौघडे वाजू लागले. नवीन आयुष्याचे नवीन चौबाजूला घुमू लागले. अभयरावांसोबत नव्या आयुष्याचेही नव्या स्वप्नांची आस डोळ्यात घेऊन आले. अभयरावांचं नाव घेतल्याच्या साथीने आज या घरात पहिले पाऊल टाकते. त्यानंतर अभयला आग्रह करण्यात आला. पण अर्थातच त्याच्या वडिलांच्या मताप्रमाणे असले वाह्यात प्रकार नकोत, म्हणून सगळ्यांना शांत बसावं लागलं. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी वंशिका या घरात आली. लग्नानंतरचे खेळ झाले. दुसऱ्या दिवशी पूजाही झाली. देवदर्शन झालं आणि आता वेळ होती ती म्हणजे पहिल्या रात्रीची. वंशिकाला तयार करून त्यांच्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं. पहिली रात्र म्हटल्यानंतर जशी इतर मुलींच्या मनामध्ये धाकधूक असते तशीच तिच्या मनामध्ये सुद्धा होती. तिने खोलीमध्ये प्रवेश केला आणि पाहिलं तर छानपैकी बिछाना हा फुलांनी सजवण्यात आलेला होता. बदामाच्या आकाराची नक्षीकाम करून त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या होत्या. मोगऱ्याच्या फुलांनी छानपैकी माळा करून त्यांची सजावट केलेली होती. ते सगळं पाहून तिच्या पोटात गोळाच आला. तिच्या हातामध्ये अगदी सिरियलमध्ये वगैरे दाखवतात तसा दुधाचा ग्लास वगैरे देण्यात आलेला होता. ती चालत जशी चालत समोर आली आणि तिने तो ग्लास बाजूच्या टीपॉयवरती ठेवला. ती तशीच शांतपणे सगळं पाहत उभी राहिली. इतक्यातच दरवाजाचा आवाज झाला आणि तिने पाहिलं तर अभय होता. त्याने हळूवार दरवाजा बंद केला. तो आलवार पाऊल टाकत तिच्याजवळ आला.
अभयने पाठीमागून तिला मिठी मारली तसं त्याच्या थंड बोटांचा स्पर्श तिच्या साडी नेसल्यामुळे उघड्या पोटाला झाला. तसं एकदमच तिला पोटात गोळा आल्यासारखं वाटलं. सोबतच अंगावरतीही शहारा उमटला. हे त्याच्या लक्षात आलं तसं त्यांनी तिला आपल्याकडे वळवून घेतलं आणि त्याच्या उजव्या हाताच्या तर्जनीने तिची हानवटी वरती केली. तिची नजर अजूनही झुकलेलीच होती. गाल अगदी टोमॅटोसारखे लाल झालेले होते. जणू गुलाबाचा सडाच पडला होता. तिच्या गालावर तो मात्र तिच्या या सल्लज चेहऱ्याकडे संमोहित होऊन पाहत होता. बायको, अगं एवढी लाजलीस तर कसं व्हायचं? कोण म्हणेल तुला की तू एवढी मोठ्या पदावरती काम करतेस? नाही म्हणजे तिथे तुला विद्यार्थी पण असतील बघत, त्यांच्या लाजरा बुजरा मॅडमांना. अभय तिची मस्करी करत खेचत म्हणला. तिने लटक्या रागात त्याच्याकडे पाहिलं. या काही दिवसांमध्ये त्यांचं नातं चांगलंच बहरलं होतं. दोघांचं अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा फोन कॉल्स किंवा मेसेजवरती बोलणं होत होतं. त्यामुळे दोघे एकमेकांना समजून घेऊ लागले होते. माझे विद्यार्थी मला घाबरतात म्हणजे त्यांच्या मनात माझ्याविषयी आदरयुक्त भीती आहे, वंशिका त्याच्याकडे पाहून म्हणाली. तसं इतक्या वेळांपासून त्याच्या तोंडून आत्ता शब्द फुटलेले पाहून त्याला हसूच आवरलं. अगं मला हेच तर तुझ्या तोंडून ऐकायचं होतं. आपण काही एकमेकांना नवीन आहोत का? म्हणजे तसं पण आपण एकमेकांना समजून घेतोयच ना. मग जे काही मनात असेल ते बोलून टाक. अभय खूप बिनधास्तपणे तिला म्हणाला. आणि वंशिका सुद्धा एकटक त्याच्याकडे बघत बसली होती. आता वंशिकाच्या मनातली थोडी भीतीही कमी झाली होती. काही घाई नाही, अभय म्हणाला. काही घाई नाही मला. मला असं म्हणायचं नाही की आज रीतीप्रमाणे सगळेच होऊन जावं. तू ज्या वेळेला मनापासून तयार असशील त्यावेळेला आपण आपल्या नात्यांची सुरुवात करूया. असं म्हणत अभयने तिच्या कपाळावरती ओठ टेकवले. तिला सोडून बाजूला जाणार तोपर्यंत तिने त्याचा हात पकडला आणि त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या चेहऱ्यावरती मात्र प्रश्नचिन्ह होतं. त्याने नजरेने तिला काय असं विचारलं तर तिने काही नाही म्हणत त्याला पटकन मिठी मारली. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. ती मात्र त्याच्या छातीवरती डोकं ठेवून त्याच्या हृदयाची धडधड शांतपणे ऐकत होती. त्याने तिच्या डोक्यावरती आपले हात नेत केसातून हळूवारपणे फिरवायला सुरुवात केली. कसं असतं ना, ज्या वेळेला जोडीदार समजून घेणारा नसेल त्यावेळेला सगळं ठीक आहे, पण तो ज्या वेळेला समजूतदार असेल ना त्यावेळेला आपणही एक पाऊल पुढे जावं. आता तुम्ही एक पाऊल पुढे आला आहात तर माझंही कर्तव्य आहेच ना. मी तयार आहे आपल्या नवीन नात्यासाठी आणि नवीन नात्याच्या नवीन सुरुवातीसाठी. वंशिका ही लाजतच त्याच्याकडे बघू लागली. असं म्हणत वंशिका गोड लाजली. रात्रीच्या प्रहारात त्यांच्या प्रेमाच्या बहाराला उधाण आलं होतं. अगदी नाजूक कळीच फुलू व्हावं तसं तो तिला फुलवत होता. तिच्यातल्या तिला जागवत होता आणि ती त्याच्यातल्या त्याला एकरूप होत होती. असं त्याचं मनमिलन तर झालंच होतं, पण आता त्या खऱ्या अर्थाने एक झाले होते. दोघेही एकमेकांमध्ये पूर्ण गुंतून गेले होते. मध्यरात्री दोघे कधीतरी एकमेकांच्या कुशीमध्ये शांत विसावले. परत दुसऱ्या दिवशी दोघांचं नॉर्मल रुटीन सुरू झालं. तिची सुट्टी आता संपत आलेली होती. अर्थातच दुसऱ्या दिवशी तिला थोडीशी कणकण वाटली, त्रास जाणवला, पण सासूबाईंनी समजून घेतलं आणि पुन्हा दोघांच्या नॉर्मल रुटीनला सुरुवात झाली. लग्नाचे नवे दिवस अगदी छान जात होते. जणू काही नव्याचे नवलाही. दोघेही एकमेकांना समजून घेत होते.
दिवसभर एकमेकांच्या विहारात आणि रात्र एकमेकांच्या मिठीत असंच काही सुरू असते. काही दिवस गेले, पण खरी सुरुवात आणि खरी कसोटी घरी तर आत्ताच सुरू होती. लग्नानंतर वंशिकाला त्या घरात राहणं म्हणजे खूप मुश्किल झालं होतं. वंशिकाच्या माहेरी सगळं स्वातंत्र्य होतं, पण इथे मात्र सगळंच विचित्र होतं. इकडे स्वातंत्र्य असूनही परतच जागतोय की काय असं वाटत होतं. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास अशी गत झाली होती इकडे, आणि तिला तर जिथे जगणंच मुश्किल झाले होते. सुरुवातीला वंशिका समजूतदार असल्यामुळे तिने सगळं काही सहन केलं, समजून घेतलं. पण आता प्रत्येक माणसाची समजून घेण्याची आणि सहन करण्याची ही एक क्षमता असते, मर्यादा असते. पण त्या सगळ्या अगदी हद्दपार झाल्या होत्या आणि तिची संयम ही आता संपत होती. आणि ह्याला कारण म्हणजे तिच्या सासऱ्यांचे जुनाट बुरसटलेले विचार आणि त्यांच्या चालीरीती आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागणं. हे मात्र वंशिकाला खूप जड जात होतं. पण अभय चांगला असल्यामुळे तो सांभाळून घ्यायला. आधेमध्ये दोघांमध्ये थोडेसे खटके उडत होते, पण दोघेही एकमेकांना समजून सांभाळून घेत होते. अभय वंशिकाला समजून घ्यायचा, तिची परिस्थिती समजून घ्यायचा, तिची अवस्था समजून घ्यायचा. पण अभयची अवस्था त्या पुढची होती. वडिलांच्या पुढे काही चालतच नव्हतं. त्यांना स्वातंत्र्य नावाचा प्रकारच नव्हता. वडील म्हणतील ती पूर्व दिशा असा प्रकार त्यांच्या घरी असायचा. दोघे पैसा कमवायचे बाहेर, दोघांचं नाव होतं, प्रतिष्ठा होती, मानसन्मान होतं. पण घरी मात्र हे सगळं अगदी दुय्यम दर्जाचं मानलं जायचं. इथे बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा, बाबांचाच अखेरचा शब्द असं काहीसं होतं. त्यांचा निर्णय किती चुकीचे असले तरी ते यांनी मान्य करायलाच हवेत अशी धारणा त्यांमध्ये. नवरा बायकोमधील प्रायव्हसी किंवा बाकीच्या गोष्टी अशा काही राहतच नव्हत्या. वंशिकाला तर या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला आणि तिला या सगळ्या गोष्टींचा खूपच राग यायचा. तिची चिडचिड व्हायची, त्रास व्हायचा आणि मग अभयने तिच्यामध्ये थोडेसे खटके उडायचे. पण दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघेही एकमेकांना समजून घेत होते. भांडण, वादविवाद हे प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक नवरा बायकोमध्ये होतच असतात, जसे त्या दोघांमध्ये होते. पण ह्याला कारण मात्र त्यांचे बाबा होते. घरात आईचं सुद्धा काही चालायचं नाही आणि सून आली तरी सुद्धा रांधा वाधा नि उष्टी काढा इतकंच काय ते त्याचं आयुष्य होतं. आणि मग वंशिका त्यांना समजवायला गेली तर त्या पती हाच परमेश्वर, पती हाच देव या तत्वांवरती चालवणाऱ्या होत्या. त्यामुळे वंशिका त्यांना काही फार असं सांगायला जात नव्हती. वंशिका कामावरून आली की तिच्या मागं स्वयंपाक आणि घरातली बाकीची धुनी भांडी असायचीच. तिला या गोष्टीचा खूप कंटाळा आला आणि तिलाही माहिती होतं की आता इतके वर्ष झाले आहेत, जे इतक्या वर्षात बदललं नाही ते आता ती पूर्ण कसं बदलणार. पण तिला अभय मात्र पुरेपूर साथ द्यायचा. पण हे कधीतरी असलं तर ठीक आहे, पण आता हे रोजच झालं होतं. ती अक्षरशः कंटाळून जायची. पण तरी देखील वंशिका समजूतदार असल्याने तशीच त्या घरामध्ये ती राहत होती. एकत्र कुटुंब होतं, पण सगळ्यांची अवस्था सारखीच होती. सासऱ्यांच्या पुढे कधी कोणाचं चालतच नव्हतं. नवरा बायकोंना मूल कधी व्हावं याचा निर्णय सुद्धा तिच्या सासऱ्यांच्या मनावरती असायचा. नाहीतर मग टोमणे सुरूच. म्हणजे त्यांना जर काय फ्युचर प्लॅनिंग वगैरे काही करायचं असेल तर त्याला वावच नव्हता. हे सगळं अगदी तिच्या सासरे म्हणतील तसंच व्हायचं. आणि आता वंशिका आणि अभयच्या पाठीमागे सुद्धा मुलांसाठी तगादा लावलेलाच होता. वंशिकाला तर माहेरी जायला सुद्धा मिळत नव्हतं.
कारण तिला मग अभयची काळजी लागून राहायची. कारण तो मुळातच शांत होता. त्यामध्ये डॉक्टर असल्यामुळे त्याचं दिवस नि रात्र कधी कशी असायची हे तिला चांगलंच माहिती होतं. वंशिकाला अभयची खूप काळजी वाटायची, म्हणून ती त्याला सोडून कधीच माहेरी जात नव्हती. त्याला असं हक्काने भांडताना किंवा मग कुणाचं मन दुखवताना तिने कधी पाहिलंच नव्हतं. त्यामुळे तिला त्याची चिंता लागून राहायची. तशी तीही शांत होती आणि अबोल. समजूतदार असली तरी सुद्धा दोघांमध्ये ती तशी बोलकी होती. अर्थात या सगळ्या वातावरणामुळे अभय शांत असा होता. मुळात तो मुलाचा बोल घेवडाच होता. तिचं कॉलेजचं रुटीन सुरू झालं आणि त्याचं हॉस्पिटलचं की दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. त्यामध्ये कुणाचं तरी लग्न, कुणाची तरी वास्तुशांती, कुणाचं तरी साखरपुडा, मग कोण आलं कोण गेलं, कुणाचा दहावा तर कुणाचं आणि काय असं म्हणतच इकडे तिकडे पाहुणे रावणे सतत असायचे. त्यामुळे तसा त्यांना अलीकडच्या काही दिवसांमध्ये एकांत फार कमीच मिळत होता. असेच दिवसांमाग दिवस जात होते आणि अशातच वंशिकाला दिवस गेले. घरामध्ये आनंदी आनंद झाला. एकत्र कुटुंब असलं आणि सगळीकडे सासऱ्याचं चालत असलं तरी सुद्धा सगळी माणसं एकमेकांना धरून होती. त्यामुळे अर्थातच अभयचं आणि वंशिकाचं बाळ येणार म्हटल्यानंतर प्रत्येकाला आनंद हा झालाच होता. पण आई होणं प्रत्येक आईसाठी जसं अवघड असतं तसंच ते वंशिकासाठी सुद्धा अवघड होतं. तिला भयंकर त्रास व्हायचा, उलट्या व्हायच्या, मळमळ व्हायचं. तिला या गोष्टींचा खूप त्रास व्हायचा. तिला चक्कर येणं आणि सोबतच बीपीचा त्रास सुद्धा सुरू झालेला होता. पण ती कॉलेजला सुट्टी टाकू शकत नव्हती, कारण तिथे गेल्यानंतर थोडा वेळ तरी तिला स्वतःसाठी मिळत होता. पण त्रास मात्र भरपूर होत होता. जरा सुद्धा काही खाल्लेलं किंवा प्यायलेलं तिला पचत नव्हतं. सगळं पटकन बाहेर पडायचं. कोरड्या उलट्या सतत सुरू होत्या. पण तिची अशी अवस्था पाहून सासऱ्यांनी तिला थोडे दिवसांसाठी रजा घ्यायला नाहीतर कायमचीच नोकरी बंद करायला सांगितली. असं पण त्यांनी नोकरी केलेली आवडतच नव्हतं. हे काही वंशिकाला पटलं नाही. पण अभयची तिला साथ होती. पण आता तिची अशी कंडिशन पाहून अभयने सुद्धा त्याला दुजोरा दिला आणि तिने डायरेक्ट राजीनामाच देऊन टाकला. आता ती 24 तास घरातच होती. घरात राहण्याची सवय नसल्यामुळे तिला थोडे दिवस जड गेले. पण सासूबाईसोबत इकडे तिकडे जायची. कधीतरी कंटाळा आला तर ती माहेरही आता जाऊन येत होती. माहेरी काही माहेरपणाला जास्त दिवस राहता येतच नव्हतं. त्यामुळे ती सासरीच असायची. वंशिका आता खूप समजूतदार झाली होती. पहिल्या 3 महिने तर तिला खाल्लेलं काहीच पचत नव्हतं आणि काही खाऊही वाटत नव्हतं. पण 3 महिन्यानंतर मात्र थोडीशी तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागली. खाल्लेलं थोडं थोडं पचू लागलं आणि तब्येतही सुधरू लागली. 5व्या महिन्यापर्यंत तिला नवीन नवीन काहीतरी खावंसं वाटत होतं. त्यानंतर 7व्या महिन्यापर्यंत तिचे गालही वर आले. तब्येतही चांगली सुधारली आणि 7व्या महिन्यानंतर मात्र आणखीनच नाजूक परिस्थिती झाली. पायही सुजू लागले. बीपीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे सतत काही ना काहीतरी त्रास होत होता. पाठीला ओढ बसत होती. त्यामुळे पाठीत कळ मारायची. कंबर दुखायची, डोकं दुखायचं. पण इतका सगळा त्रास करून शेवटी 9 महिने झाले आणि त्यानंतर 5व्या दिवशी तिने एका गोड नि गोंडस मुलाला जन्म दिला. त्या नवजात बाळाला हातात घेताच अर्थात इतक्या महिन्याचा त्रास त्यापुढे वंशिकाला काहीच वाटलं नाही. तिला तरी फक्त तिचं ते छोटंसं पिल्लूच दिसलं.
तो सगळा त्रास अगदी दुय्यम वाटून गेला आणि अशीच अगदी सेम कंडिशन अभयची होती. कारण त्याने वंशिकाला स्वतःच्या डोळ्यासमोर इतक्या त्रासातून जाताना पाहिलं होतं. पण आता आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर त्या त्रासाचं पारण फिटल्यासारखंच वाटलं आणि दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आले. दोघांनाही नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे तिला अगदी 4 ते 5 दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला आणि 1.25 महिन्याने बाळाचं बारसं करण्यात आलं. बाळाचं नाव वेदांत ठेवलं. सासऱ्यांना मुलगा पाहिजे होता आणि तिला पहिला मुलगा झाला. त्यामुळे तर वेदांतचा गोड कौतुक खूपच होत होतं. वेदांत आयुष्यात आल्यापासून मात्र वंशिका थोडीफार आनंदात राहत होती. पण आता वंशिका देखील हळूहळू आपला हट्ट चालवायला शिकली होती. सरळ सांगून ऐकत नसतील तर युक्तिवाद करून तिला हवं ते बरोबर घेत होती. वेदांत नंतर मात्र तिने दुसऱ्या बाळाचा चान्स काही घेतला नाही. अभयला मुलीची आवड होती, पण वंशिकाने निर्णय घेतला की एकाच मुलावर बस, नंतर दुसरं अपत्य नको आणि तिने अभयला देखील तसं बजावून सांगितलं आणि अभयने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर ते मान्यही केलं. मित्रांनो, तुम्हाला जर या कथेचा दुसरा भाग हवा असेल तर कथेला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.